आई बोल ना ग, काय झालं? कशाला रडतीयस? काय झालं? काय नाही झालं, विचारू नकोस मला तू काय झालं म्हणून. आई असं काय करतेस यार? बोल ना प्लीज आई ग. काय काय झालं म्हणून विचारतेस? अगं किती उलट बोलता तुम्ही पोरं मला. लग्न झाल्यापासनं सासूच्याने तर काही किंमत दिलीच नाही. तुझ्या बापानं सुद्धा कधी मला आपलं म्हणलं नाही. आणि तुम्ही पोरं 9 महिने 9 दिवस पोटात वाढवलं तुम्हाला मी. कशासाठी? उलट बोलायला अजून अंड्यातनं बाहेर निघालाय का तुम्ही? आणि इतकं उलट बोलताय मला. ते पोरग आताशी 5वीला आहे. आत्ताच एवढं उलट बोलते, उद्या सून आल्यावर काय करल? घराच्या बाहेर हाकलं ना मला वृद्धाश्रमात पाठवल. काय फायदा आहे तुमच्यासाठी करून? नको ना इतका विचार करूस, नको ना टेन्शन घेऊस आई. टेन्शन नको घेऊ तर काय करू? इथे विचार करून करून माझं डोकं फुटायची आली. एवढं तुम्ही पोरं उलट बोलताय. रोज मी भाजी चपाती, एवढी सकाळी उठून भाजी चपाती करते, नाश्ता बनवते तुमच्यासाठी. आणि तुम्हाला गॉड कुणाच्या हातचं लागतं तर मित्राच्या आईच्या हातचं लागतं. म्हणजे माझं काही केअर करण्याला महत्वच नाही तुमच्या लेखी. काय फायदा आहे मला तुमच्यासाठी करून सांग? लग्न झाल्यावर तुझ्या आजीनं, तुझ्या आत्यांनी किती त्रास दिला मला, पण त्याचं मला काय वाटलं नाही. तुझ्या बापानं कधी समजून नाही घेतलं. मला एकच वाटत होतं, उद्या माझी पोरं होत्याल ती मला समजून घेत्याल, मला उलट बोलणार नाही. आई तुला काय पाहिजे काय नको विचारत्याल. पण इथं माझीच काढलेली पोरं मलाच एवढं उलट बोलतात. आई सॉरी ना ग आई. काय ग माझा उपयोग आहे तुमच्यासाठी करून? जाऊ दे, आजपासून आहे ना तुम्ही मला आयच म्हणू नका. 9 महिने 9 दिवस पोटात वाढवलं याचं काहीतरी चीज काय नाही. ते म्हणतात ना, कोण नसतं कुणाचं, पोरं बी नसतात कुणाची.